बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बंधू आणि भगिनींनो, आज आपण आर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय याविषयी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, इस्लामने आवश्यकतेपेक्षा जास्त धन जमा करण्यास निषिद्ध ठरविले आहे। इस्लामची अपेक्षा अशी आहे की जो काही माल किंवा जो काही धन आपल्याजवळ आहे, एक तर त्याला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास खर्च करावा अथवा तो दुसऱ्यांना द्यावा। अर्थात दुसऱ्यांच्या गरजा भागण्यावर जास्त भर इस्लामी आर्थिक व्यवस्थेमध्ये देण्यात आलेला आहे। ते आपल्या गरजेच्या वस्तू विकत घेतील दुसऱ्यांना दिल्यानंतर आणि त्यांचंही उदरनिर्वाह चांगलं होईल। अर्थात समाजामध्ये सुबत्ता निर्माण होईल, समाजामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही। एखाद्याजवळ जास्त धन असेल तर एका ठिकाणी तो डम होऊन जाईल, पडून राहील। आणि जर अशा प्रकारे संपत्ती समाजात फिरत राहिली, एका ठिकाणी जमा राहणार नाही, परंतु तुम्ही जर असे करीत नाही आणि जमा करण्याची जिद्द करता, तर आपल्या त्या जमा केलेल्या संपत्तीतून कायद्याप्रमाणे 2.5% रक्कम दरवर्षी जकात म्हणून तुम्हाला द्यावी लागेल। आणि ती दिलेली जकातची रक्कम संपूर्ण एकत्रितपणे जमा करून समाजाच्या वंचित घटकांसाठी ती वापरली जाईल। अर्थातच समाजाच्या वंचित उपेक्षित घटकांचे जे काही गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जातील। आणि आर्थिक संघर्षामध्ये जे लोक भाग घेऊ शकत नाहीत किंवा अशा प्रकारचा आर्थिक संघर्ष इस्लामला मान्य सुद्धा नाही, आणि लोकांच्या सहाय्यतेमध्ये जी रक्कम वापरली जाणार आहे ती रक्कम जर आमच्या खजिन्यामध्ये किंवा आमच्या बँक बॅलन्समध्ये किंवा आमच्या ठिकाणी ती जमा राहिली तर समाजात फिरणार नाही। अर्थातच त्या संपत्तीचा उपयोग होणार नाही, ती एका ठिकाणी जमा राहील आणि जी गरिबांच्या हिश्श्यामध्ये येणार आहे, त्यांच्या कामासाठी ती मिळणार आहे, ती मिळणार नाही। अशा रीतीने काही लोकांचा या संपत्तीवर कब्जा राहणार आहे। म्हणून इस्लाम म्हणतो, तुमच्या गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी तुम्हाला जेवढी संपत्ती लागते तेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपयोग करा आणि उरलेली संपत्ती वंचित लोकांसाठी, उपेक्षित लोकांसाठी, जे लोक ह्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत, आपला निर्वाह करू शकत नाहीत, अशा लोकांसाठी आपण ती दान केली पाहिजे किंवा दिली पाहिजे, किंवा त्या लोकांचं सुद्धा उदरभरण व्हावं यासाठी, त्यांच्या मुलांचं शिक्षण व्हावं यांच्यासाठी ती रक्कम वापरली गेली पाहिजे, किंबहुना जमा करता कामा नये। मित्रांनो, या ठिकाणी जी वंचित लोक आहेत त्यांचा जो हक्क आहे, ज्याला आपण जकात म्हटलेले आहे, या प्रबंधाची पद्धत इस्लामने या ठिकाणी प्रस्तुत केली आहे। जकात समाजाच्या संयुक्त कोशात जमा केली जाते। जी जकात दरवर्षी आपण रमजानमध्ये पाहतो, लोक कोट्यावधी, भारतामध्ये कोट्यावधी रुपयाची जकात जमा केली जाते। जर ती एकत्रितपणे जमा केली, त्याचं व्यवस्थापन जर एकत्रितपणे केलं तर भारतात वेगवेगळे उद्योगधंदे निर्माण करून लोकांना आपण काम देऊ शकतो, लोकांच्या गरजा आपण भागवू शकतो। पण या ठिकाणी ती एकत्रितपणे जमा न केल्यामुळे लोकांच्या त्या गरजा भागवण्यामध्ये आपण कमी पडत आहोत। मित्रांनो, जर लोकांच्या गरजांचा जबाबदार बनून जर कोशागार त्या लोकांना मदतीची गरज आहे, या समाजासाठी विम्याची अतिशय चांगली पद्धत आहे। त्यामुळे ते सर्व बिघाडांचे उच्चाटन होऊन जाते। जी सामूहिक मदत आणि सहयोगाला समुचित प्रबंध असल्याने निर्माण होत असतात। जकात जर एका विम्याप्रमाणे वापरली, सर्वांच्या प्रगतीसाठी वापरली, सर्वांच्या गरजांच्यासाठी वापरली, तर समाजामध्ये जो बिघाड आहे तो निघून जाईल। समाजामध्ये जे उपेक्षित आहे ते उपेक्षित राहणार नाही आणि सर्वांच्या कल्याणाचं प्रबंध जकातमध्ये इस्लामने केलेला आहे। भांडवलदारी व्यवस्थेत जी वस्तू लोकांना संपत्ती जमा करण्यावर आणि तिला लाभदायक कामामध्ये लावण्यावर विवश करते, भांडवलदारी व्यवस्था पहिली लोक पैसा जमा करतात, ती संपत्ती जमा करण्यावर त्यांचा भर असतो आणि स्वतःसाठीच आणखीन काहीतरी सुविधा निर्माण करणे याच्यासाठी ती वापरली जाते। पण समाजामधल्या इतर लोकांसाठी, राष्ट्राच्या उन्नतीसाठी, लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी, दारिद्र्यरेषेखाली असलेल्या लोकांचं जीवन दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी ह्या भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये जमा केलेल्या पैशाचं उपयोग होत नाही, हे इस्लामला मान्य नाही।
प्रत्येक व्यक्ती जीवन व्यवस्थेत आपल्या साधनावरच निर्भर असते. ती वृद्ध झाली व काही शिल्लक ठेवले नसेल तर ती उपाशी मरेल. समाजामध्ये वृद्ध माणसं आपण पाहतोय. पहिलं सुरू समाजामध्ये जी वावरत असताना, त्यांच्या अंगात शक्ती असताना त्यांनी जो पैसा जमा केला होता तो जेमतेमच होता. त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या पालकांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यामधून झाला. परंतु ती जेव्हा वृद्ध होतील, जेव्हा ते काम करण्यास लायक राहणार नाहीत, तेव्हा त्यांच्या उदरनिर्वाहाची मग जबाबदारी कोणावर असू शकते? इस्लाममध्ये अशा लोकांसाठी बैतुल मालची व्यवस्था केलेली आहे. अर्थातच एक राजकोष असतो ज्याच्यामध्ये जकात जमा केली जाते, ज्याच्यामध्ये सर्व पैसा जमा केला जातो आणि वृद्धांना, उपेक्षितांना, वंचितांना, विधवांना, अपंगांना, अनाथांना त्याच पैशातून एक पेन्शनप्रमाणे दर महिन्याला ती रक्कम त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी देण्यात येते. तरी पण काही मुलाबाळासाठी त्यांनी जर काही सोडली नाही किंवा ती मेली तर ते मुलंसुद्धा आणि पत्नीसुद्धा दारोदार भटकणार नाही. भिकेचा तुकडाही त्यांना मिळू शकणार नाही. आजारी पडल्यास शिल्लक नसेल तर हा उपायसुद्धा लोकांसाठी उपयोगी पडतो. मित्रांनो, घर जळाले अथवा व्यवसायात तोटा झाला, एखाद्याचं घर जळून जाते, व्यवसायात तोटा होऊन जातो, नुकसान होतंय, अशा वेळेस माणसाला आधार देण्यासाठी आपत्ती आली आणि कुठून त्याला सहाय्यता मिळत नाही, मिळण्याची अशा प्रकारे भांडवलदारी व्यवस्थेमध्ये जी वस्तू श्रमिक वर्गाच्या लोकांना भांडवलशाहीचा गुलाम बनवण्यावर आणि त्याच्या अटीवर काम करण्यासाठी विवश करून टाकते. मजबूर झालेला माणूस भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये मजबूर होतो, गुलाम बनतो. भांडवलदार जे देतील त्याच्यावर काम करण्यासाठी तो तयार होतो. अर्थात ही त्याची विवंचना असते, ही त्याची मजबुरी असते, कारण त्याला दुसरीकडून कुठून काहीच मिळत नाही. जो काही कष्टाचा मोबदला भांडवलदार त्याला देतील त्याला गरीब माणूस जर घेणार नाही तर तो उपाशी राहील. भांडवलदारांनी जी ठरवलेली रक्कम आहे, मजुरी आहे, पगार आहे, वेतन आहे, जर त्या भांडवलदारानं जर ठरवलेलं जर गरीब माणूस जर घेणार नाही तर तो उपाशी होईल. अर्थात या ठिकाणी तो मजबूर आहे. आपल्या श्रमापेक्षा अतिशय कमी मोबदला त्या ठिकाणी त्याला मिळत असतो आणि भांडवलशाहीच्या इनामापासून तोंड फिरवून त्याला 2 वेळची भाकरी मिळणे सुद्धा कठीण आहे. मग हा मोठा तिरस्कार जो आज भांडवलदारी व्यवस्थेमध्ये या व्यवस्थेच्या विळख्यात जग अडकलेला आहे. लोक दुसरीकडे जमिनीची उपज आणि कारखान्यात बनलेल्या सामानाचे ढीग लागलेले आहे जिकडे तिकडे, पण गरिबापर्यंत ते पोहोचवण्यात येत नाही. सामान आहे, जमिनीपासून भरपूर उत्पादन आहे, लोकांचे गोडाऊन भरलेले आहे, जिकडे तिकडे ढीग लागलेला आहे, अन्न सडत आहे, लाखो टन अन्न विनाकारण समुद्रामध्ये फेकून देण्यात येत आहे, पण ती गरिबापर्यंत पोहोचत नाही. अर्थात ती पोहोचवण्याची या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कोणतीही व्यवस्था नाही. त्याला विकत घेतले सुद्धा जाऊ शकत नाही. लाखो टन गहू समुद्रात फेकला जातो आणि भुकेल्या मानवाच्या पोटापर्यंत पोहोचत नाही. याचे हेच कारण आहे की वंचित लोकांपर्यंत जीवनसामग्री पोहोचवण्याची कोणताही प्रबंध नाही. या सर्वांमध्ये क्रियाशक्ती निर्माण करणे आणि आपली गरज आणि इच्छेनुसार वस्तू विकत घेणे योग्य होऊन जाते. क्रयशक्ती निर्माण तेव्हाच होईल जेव्हा त्याच्याकडे पैसा असेल. सारांश हा की व्यापार, उद्योग व कृषी अशा प्रत्येक उद्योगाची प्रगती व्हावी. इस्लाम जकात आणि बैतुलमाल अर्थात सरकारी खजिन्याद्वारे सर्व बिघाडांना दूर करतो. जे गरीब आहेत त्यांच्या पाठीशी बैतुलमालचा खजिना, इस्लामी खजिना उभा राहतो, त्यांची मदत करतो आणि या बिघाडांना दूर करतो. बैतुलमाल प्रत्येक वेळी आपल्या मागे सहाय्यकाची भूमिका घेऊन हजर आहे याची लोकांना शाश्वती असते, म्हणून ती परेशान होत नाही. आपणास काळजी करण्याची गरज नाही. आपणास गरज असेल तेव्हा बैतुलमालमधून आपला हिस्सा, बैतुलमाल म्हणजे सरकारी खजिना किंवा गरिबांसाठी राखीव असलेली आवंटित रक्कम, त्याच्यामधून आपला हिस्सा आपण बैतुलमालमधून घेऊ. मग बँक डिपॉझिट आणि जीवन विमा पॉलिसीची आपल्याला काय गरज आहे? आपण आपल्या मुलाबाळांना सोडून
समाधानाने जगाचा निरोप घेऊ शकतो, असं त्यांच्या मनामध्ये एक भरवसा निर्माण होतो, एक शाश्वती निर्माण होते. ते परेशान होत नाही. आपल्या मागे सरकारी खजिना त्याकरता जबाबदार आहे. आजारपण, वृद्धत्व, प्रकृतीचे संकटे, मग ती आसमानीय असो की जमिनीय, प्रत्येक परिस्थितीमध्ये बैतुल माल आपला स्थायी सहाय्यक आहे. भांडवलशाही आपणास आपल्या अटीवर काम करण्यासाठी विवश करू शकत नाही. बैतुल माल अस्तित्वात असताना आपणास भूक, निवारा आणि निर्धनतेचे कोणतेही भय नाही. कोणीही आपल्याला मजबूर करू शकत नाही, कारण सरकारचा खजिना बैतुल माल आमच्या मागे आहे, आमच्या पाठीशी आहे. अथवा असं बैतुल माल धन कमविण्यात पूर्णतः असमर्थ अथवा कमी निर्मिती करणाऱ्या लोकांच्या गरजांचे सामान विकत घेण्यास सक्षम बनवून टाकतो. या प्रकारे मोलाचे उत्पादन आणि त्याची खपत यामध्ये निरंतर संतुलन बनून राहते. आता याची आवश्यकता उरत नाही की आपण आपल्या दिवाळखोरीपणाला जगभरातील लोकांच्या डोक्यावर थोपवावे आणि शेवटी दुसऱ्या ग्रहापर्यंत पोहोचण्याची गरज पडावी. इथं आपल्या गरजा पूर्ण होत नाहीत, दुसऱ्या ग्रहाकडे जावं किंवा इथं दिवाळखोरी काढावी. जकात व्यतिरिक्त दुसरा उपाय जो या ठिकाणी साठलेल्या संपत्तीला फैलावण्यासाठी इस्लामने अवलंबिला आहे, तो वारसा हक्काचा प्रकार अस्तित्वात आहे. वारसा हक्काचा कायदा अस्तित्वात आहे. इस्लाम शिवाय अन्य कायद्यांचा झुकाव या वारसा हक्काच्या कायद्याकडे नाही. जी संपत्ती एखाद्या व्यक्तीने साठवलेली आहे ती त्याच्या मृत्यूनंतरही साठवलेली राहावी. इस्लाम या विपरीत ही पद्धत अवलंबितो की ज्या संपत्तीत एखादी व्यक्ती साठवण करून ठेवलेली आहे, इस्लामी कायद्यामध्ये त्याच्या मृत्यूनंतर मुले मुली, आई वडील, भाऊ बहीण, पत्नी सर्व व्यक्तींचे वारसदार आहेत आणि एका नियमानुसार सर्वांचे पैतृक संपत्तीचे वाटप करणे जरुरीचे आहे. एका नियमानुसार सर्वांचे पैतृक संपत्तीमध्ये वाटप करणे जरुरीचे आहे. जवळचे नातेवाईक अस्तित्वात नसतील तर लांबच्या नातेवाईकाचा याच्यामध्ये विचार केला जाईल आणि कोणीच नातेवाईक नसतील तर त्या व्यक्तीची ती संपूर्ण संपत्ती बैतुल मालमध्ये जमा केली जाईल आणि किंवा 2-3 पिढ्यामध्ये ती वाटली जाईल आणि बैतुल मालमध्ये जर ती जमा केली तर सर्व समाजासाठी ती उपयोगात येईल. या पद्धतीनं समाजाच्या गरजा भागविल्या सुद्धा जातील आणि कोणी नातेवाईकच नसतील तेव्हा सुद्धा व्यक्तीला कोणास आपल्या जिभेने जर मुलगा म्हटला तरी तो मुलगा होत नाही. अशा वेळेस ती संपत्ती समाजाच्या त्या कोशामध्ये बैतुल मालमध्ये जमा केली जाईल. या प्रकारे मग कोणी व्यक्ती करोड अथवा अब्जावधी संपत्ती जमा करो, त्याच्या मृत्यूनंतर 2-3 पिढ्यामध्ये ती सर्व लहान लहान तुकड्यामध्ये वाटून दिली जाईल आणि संपत्तीचा प्रत्येक साठा क्रमशः वितरित होत राहील. मित्रांनो, मी येथे इस्लामच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराचा या ठिकाणी उहापोह करू शकत नाही किंवा उल्लेख सुद्धा केलेला नाही. पृथ्वीचा प्रबंध, औद्योगिक विवाद व त्यांचे जे निपटारे तथा उद्योगधंद्यासाठी धन गोळा करण्याच्या ज्या पद्धती इस्लामच्या सिद्धांतानुसार अवलंबिल्या जाऊ शकतात व ज्यांची इस्लामी कायद्यात पूर्णतः संभावना सुद्धा ठेवली गेली आहे, त्यांना ह्या संक्षिप्त लेखामध्ये प्रस्तुत करणे कठीण आहे. मग इस्लामने ज्या प्रकारे आयात निर्यातीचा कायदा, कर किंवा देशाचे व्यापारी माल आणण्यावर घेऊन जाण्यावर प्रतिबंध हटवून गरजेच्या सामानांचा प्रबंध, स्वतंत्र विनिमयाचा मार्ग अवलंबिला आहे, गरजेच्या सामानाचा मार्ग अवलंबिला आहे, त्यांचा मी उल्लेख करू शकलो नाही. या सर्वापेक्षा हे सांगण्याची संधीसुद्धा मिळाली की प्रशासनिक व्यवस्था, सिव्हिल सेवा आणि सेनेच्या खर्चांना सुद्धा संभावित सीमेपर्यंत घटवून, न्यायालयाच्या स्टॅम्प ड्युटीला पूर्णपणे हटवून इस्लामने समाजावरून त्या आर्थिक ओझाला इतके हलके केले आहे की
करांना आर्थिक प्रशासनाच्या सीमेहून वाढलेल्या खर्चामध्ये खपवून टाकण्याऐवजी समाजाच्या सुखसुविधा आणि फायद्यासाठी खर्च करण्याची संधी प्रदान करीत असतो. मित्रांनो, यामुळे इस्लामची अर्थव्यवस्था मानवासाठी किती सक्षम आहे, किती कृपाशील आहे, किती जास्त फायद्याची आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात येऊ शकते. पक्षपात सोडून दिला जावा आणि वाडवडिलांपासून अज्ञानतापूर्ण संकीर्णता वारसा हक्कात मिळालेली आहे. तसेच गैर इस्लामी शासन यंत्रणेने आपले प्रभुत्व जमिल्याने जो प्रभाव बुद्धीवर पडला आहे त्याला दूर करून स्वतंत्र अन्वेषणात्मक दृष्टीने या व्यवस्थेचे अध्ययन केले जावे. इस्लामी अर्थव्यवस्थेचे अध्ययन केले जावे. एक फार मोठा विषय आहे. ते लहान आणि थोर प्रत्येक माणसाशी त्याचा तो निगडीत आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनावर त्याचा प्रभाव, समाजावर त्याचा प्रभाव, राष्ट्रावर, राष्ट्राच्या प्रगतीवर त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून त्याचं अभ्यास करणे गरजेचं आहे. त्याला उपेक्षित जर आपण करून टाकलो तर एक चांगली अर्थव्यवस्थेला आपण मुकणार आहोत. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण सध्या जगत आहोत, निरनिराळ्या प्रकारची प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत, समस्या उद्भवत आहेत. जगातली माणसं श्रीमंत होत आहेत, गरीब माणसं गरीब होत आहेत. अनेक राष्ट्रामध्ये मंदीची लाट पसरलेली आहे. अनेक ठिकाणी राष्ट्राचा जो घाटा आहे, तो तोटा आहे, जो NPA आहे तो वाढत आहे. अशा वेळेस जर आपण मोकळेपणाने किंवा अशा वेळेस जर आपण ह्या पद्धतीचा अभ्यास केला आणि आम्हाला ही पद्धत पटली तर त्याला स्वीकारण्याला काय हरकत नाही. आणि मित्रांनो, ही पद्धत जगाच्या पाठीवर ज्या ज्या राष्ट्रांनी स्वीकारलेली आहे त्या ठिकाणी सुविधा आलेली आहे. त्या ठिकाणचे नागरिक आपलं जीवन, चांगलं जीवन जगत आहेत. म्हणून ही एक व्यवस्था आपण अभ्यासली, त्याच्यावर चर्चा केली, त्याच्यामध्ये समाजामध्ये जर चर्चा घडवून आणली तर त्याच्यापासून आपल्याला फायदाच होणार आहे. मित्रांनो, एकही न्यायप्रिय व्यक्ती आपल्याला असा भेटणार नाही जो मानवाच्या आर्थिक हितासाठी या व्यवस्थेला अधिक उपयोगी, योग्य आणि बुद्धिसंगत स्वीकार करणार नाही. परंतु जर कोणाला हा गैरसमज आहे की इस्लामच्या संपूर्ण धोरणात्मक आणि नैतिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेतून फक्त तिच्या आर्थिक प्रणालीस घेऊन सफलतेने चालवले जाऊ शकते, मी त्याला निवेदन करीन की कृपया गैरसमजाला मनातून दूर काढून टाका. आर्थिक व्यवस्था घनिष्ठ संबंध इस्लामच्या राजनैतिक, आर्थिक, न्यायिक, कायदेविषयक आणि सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेशी आहे. जर ती राजकीय व्यवस्था वापरली, ती सामाजिक व्यवस्था वापरली, ती न्यायिक व्यवस्था वापरली, जर ती सांस्कृतिक व्यवस्था वापरली तर अधिक प्रखरपणे ह्या आर्थिक व्यवस्थेचा उपयोग होऊ शकतो. फक्त आर्थिक व्यवस्था जर आपण घेतली तर इतर व्यवस्था आपण सोडून दिल्या तर याच्यावर काही आपणाला फायदा मिळणार नाही. जर मिळाला तरी तो फार मोठ्या प्रमाणात मिळणार नाही. मग या सर्व गोष्टीचा पाया इस्लामच्या नैतिक व्यवस्थेत आहे, नैतिक व्यवस्थेमध्ये आहे, कायम आहे. आणि ती नैतिक व्यवस्था स्वतःवर कायम नाही तर ती पूर्णपणे या गोष्टीवर आहे की आपण एका सर्वशक्तिशाली, स्वतःवर कायम नाही ही व्यवस्था, आपण एका सर्वशक्तिशाली सर्वज्ञ अल्लाहवर श्रद्धा ठेवावी. पूर्ण जगताचा जो एकच ईश्वर आहे, एकच निर्माता आहे, एकच पालक आहे आणि तो एकमेव आणि स्वयंभू आहे. आणि त्याच्यावर जर आपण श्रद्धा ठेवली आणि स्वतःला त्याच्यासमोर उत्तरदायी समजले आणि मृत्यूनंतर पारलौकिक जीवनाला मानलं आणि हे सुद्धा स्वीकार करावे की पारलौकिक जीवनामध्ये अल्लाहच्या न्यायासमोर जीवनाच्या सर्व कामांचा आपल्याला हिशोब द्यावा लागेल. सर्व कामांना त्या ठिकाणी परखले जाईल, कसोटीवर घासून आपली प्रत्येक कृती त्या ठिकाणी खरी होती का खोटी होती ही ठरवली जाईल आणि त्यानुसार न्याय केला जाईल. आणि तोच न्याय जर आम्ही इथूनच वापरला, त्याच पद्धतीनं जीवन जगलं, जी पद्धत अल्लाहने आमच्यासाठी निश्चित केलेली आहे
जर ती पद्धत आम्ही वापरली तर आम्हाला आर्थिक जीवन पद्धतीचाही फायदा होईल, सामाजिक जीवन पद्धतीचा फायदा होईल, राजकीय जीवन पद्धतीचा फायदा होईल, सांस्कृतिक जीवन पद्धतीचा फायदा होईल और सर्व समाजामध्ये सुखता आणि शांतता निर्माण होईल. जगामध्ये कोणतेही एक दुसऱ्या विरुद्ध वैर निर्माण होणार नाही. जिकडे तिकडे शांती आणि शांती निर्माण होईल. कोणीही उपाशी राहणार नाही, जसं आज काही देशामध्ये घडत आहे. मित्रांनो, अल्लाच्या न्यायालयासमोर जीवनाच्या सर्व कामांना परखले जाईल आणि तपासणीनुसार बक्षीस अथवा शिक्षा मिळेल. हेही मानावे लागेल की पैगंबर मोहम्मद सल्लम यांनी जे नियम व कायदे तयार केले आहेत, आपल्यापर्यंत अल्लाकडून आलेले कायदे आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, त्याचा भाग आर्थिक व्यवस्था सुद्धा आहे. जर यावर दृढ विश्वास ठेवा. जर धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसेच्या तसे स्वीकारले नाही तर केवळ इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसही आपल्याला योग्य आत्म्याने आपण चालू शकणार नाही, न तुम्ही तिच्यापासून कोणतेही उरलेले लाभ उठवू शकणार नाही. ही इस्लामी व्यवस्था थोडक्यात मी या ठिकाणी सांगितली. इस्लामच्या सर्व व्यवस्थांना स्वीकारा, तेव्हाच आर्थिक व्यवस्था आमच्या सर्व समस्यांचं निराकरण करू शकते. इस्लाममध्ये मानवाचं सर्व समस्यांचं निराकरण आहे. त्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्याचं वाचन झालं पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यात आपण निस्पृह बुद्धीनं किंवा आपल्या मनात कसली शंका कुशंका न ठेवता त्याचा जर अभ्यास केला, त्याच्यातल्या शंका कुशंकांना बाजूला केलं तर आपणाला एक चांगली पद्धत मिळू शकते. आणि ती पद्धत म्हणजे इस्लामची आर्थिक व्यवस्था आहे. त्याच्यावरचे उपाय, भरपूर काही उपाय आहेत. पद्धत फार मोठी आहे, 15-20 मिनिटामध्येही मी तुम्हाला सांगू शकत नाही. ही आर्थिक व्यवस्था मला सुद्धा ती अभ्यासण्याची गरज आहे. म्हणून मित्रांनो, आपण या ठिकाणी ही माझी एक थोडासा प्रयत्न आपण ऐकून घेतला, त्याबद्दल आपण सर्वांचे आभार. अल्लाचे आभार. धन्यवाद.